अरे आमच्या काळात सण आता पंचमीचा सण आला. पंचमीचा सण आला की एवढा आनंद व्हायचा विचारूच नको. आता काय रोजच मेहंदी लावतात. पण आम्ही एकदाच मेहंदी लावायचो. म्हणजे वर्षातून एकदाच फक्त. हा मेहंदी लावायची. ती बी कशी मेहंदी सगळे हाताला अशी लावायची. आता काय आम्हाला नील पॉलिश नव्हतं काय नव्हतं. सगळे नकाला मेहंदी हाताला मेहंदी असे हात बांधायचे आणि संध्याकाळी झोपायचं सकाळी बघायचं किती वेळ. मग अशी परिस्थिती होती. सण आला की पुन्हा झोके बांधलेले असायचे सर्व गावामध्ये. सगळ्या दारांना नवीन कपडे असायचे. जे ज्याची परिस्थिती आहे ते घ्यायचे. नवीन कपडे असायचे. सगळं काही एवढं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा मी माझ्या पॉडकास्ट मध्ये मी परत एकदा आईला बोलवलेला आहे. कारण जो लास्ट व्हिडिओ होता जवळपास खूप लोकांनी पाहिला. जवळपास 1,500 लोकांनी माझा तो व्हिडिओ ह्याच्या अगोदरचा पाहिला. तर खूप चांगला प्रतिसाद कमेंट्स मध्ये याच्यामध्ये आला. म्हणून मी परत एकदा आईला बोलवलेला आहे. आपण एका वेगळ्या विषयावर आज चर्चा करणार आहे. त्यासाठी मी आईला आज परत माझ्या पॉडकास्ट मध्ये इन्व्हाइट केलेलं आहे. तर आपण विषयाला सुरुवात करणार आहोत. विषय असा आहे की जसं तुमचा जन्म जे आहे, जी माझ्याकडे जन्मतारीख आहे 1965चा जन्म आहे, बरोबर. तर त्या काळातली जी शिक्षण पद्धती होती आणि आताच्या काळातल्या शिक्षण पद्धतीमध्ये काय फरक जाणवतोय तुम्हाला? मला नमस्कार माझं सगळ्यांना. बरं मी थोडस बोलणार. जे मला माहिती आहे की मी माझ्या भाषेत मी बोलणार आहे. म्हणजे मी पण शाळेत गेले. आधी आमच्या गावाला. तुमचं शिक्षण किती झालं ते एकदा प्रेक्षकाला कळू द्या ना. माझं शिक्षण 7वी पर्यंत झालं. ओके, 7वी पर्यंत. आणि आमच्या गावात आमचं खेडेगाव होतं. आमच्या गावात शाळा होती 4थी पर्यंत. 4थी पर्यंत. मग 4थी पर्यंत होती तर मला शाळेत टाकलेलं. मी शाळेत जात होते. पण तुमचं कुठलं गाव? कुठलं गाव? केस तालुका. शाळेत कुठल्या गेलेले गावामध्ये? प्राथमिक शाळेत. म्हणजे गाव चिंचपूर. ओके, चिंचपूर केस तालुक्यामध्ये गाव आहे. त्या गावामध्ये आईचं शिक्षण झालेलं आहे. हा, तिथं प्राथमिक शाळा छोटीशी होती. वर्ग होते, शिक्षक होते. दोन शिक्षक असायचे. मग तिथं शाळेत जायचं तर असा प्रॉब्लेम होता की माझी जी आई होती तिला आवळे जावळे 2 मुलं होती. मग घरात आमच्या खटलं होतं. तर ते खटल्यामध्ये कसं 3 जणी जावा होत्या. तर मग काम वाटून असायचं. मग माझ्या आईच्या अंगावर काम पडायचं. मग मुलाला सांभाळायला कोणी नसायचं. तर माझी आई काय करायची, मी शाळेत चालले तरी माझ्या पाठीमागून येऊन मला घरी घेऊन. नाही पण काल जी पहिली शिक्षण पद्धती आहे. हो. तरी पण तितक्यातून बी मी शाळेत गेले, शिकले 4थी पर्यंत. तिथं शिकले 4थी पर्यंत. कारण की आमच्या घरात जरा सुशिक्षित माणसं होते. म्हणजे माझे चुलते मास्तर होते. मग त्यांनी मला परगावी टाकलं 5वीला. 5वीला परगावी टाकलं तर मग येणं जाणं असायचा. माझा भाऊ पण जायचा. माझा भाऊ 9वीला होता. माझा भाऊ पण जायचा शाळेत. मग आम्ही 2 जण जायचो. माझे चुलते पण मला घेऊन जायचे 5वी पर्यंत. मग तिथं पण प्राथमिकच शाळा होती. ती पण 7वी पर्यंतची प्राथमिकच शाळा होती. मग तिथं पुस्तकं भेटायचे. युनिफॉर्म वगैरे नव्हता त्या शाळेला. पण पुढं आले युनिफॉर्म. आमच्या काळात तर युनिफॉर्म बी नव्हते. आमच्या जे काळ जो होता तर युनिफॉर्म नव्हते. असे पुस्तकं वगैरे भेटायचे. पुस्तकं, वह्या बी भेटत नव्हत्या. तर मग आम्ही काय करायचो, पहिले आमच्या काळात पत्ती पेन होता. ओके, पत्ती पेन. 4 आण्याला ती पेनची पत्ती आणि शाई मोठी अशी दौत भरून ठेवलेली. म्हणजे आताच्या सारख्या कांड्या नव्हत्या. अशी मोठी दौत भरून ठेवलेली आमच्या घरात असायची. कारण की सगळे सुशिक्षित घराणा होता. सगळे शाळेत जाणारे सगळे मुलं वगैरे सगळे असायचे. माझा भाऊ, माझे चुलत भाऊ, माझी
चुलत बहीण असे असायचे. हम्म. मग आम्ही ते पेनात ती शाई भरायची आणि पत्ती पेन असायचा. मग पत्ती जर ती मोडली तर मग दुकानाला जायचं. मग ती 4 आण्याला एक पत्ती भेटायची. एक ती पेनची पत्ती आमच्या काळात, असं मला थोडं थोडं आठवतं, एवढं काय जास्त आठवत नाही पण थोडं थोडं कळतंय. ती 4 आण्याला एक पत्ती असायची, पेनची पत्ती. मग त्या पत्तीच्या पेन आम्ही शाळेमध्ये लिहायचं. आम्हाला जास्तीत जास्त म्हणजे नवीन वह्या सुद्धा भेटत नव्हत्या. मग आम्ही काय करायचं, नवीन वही भेटत नाही म्हणून ते गेल्या वर्षीची वही धुवून काढायची, ती सुकवायची आणि मग तिचा रद्दी आपलं फेरवही, रपवही असायची. फेरवही, रपवही. मग ती आम्ही त्याची रपवही करायची. कारण की का आपल्याला रजिस्टर घेणं होत ना. आताच्या काळात कसं आहे, रजिस्टर आहे, वया आहेत, सगळं काय, पण आम्हाला तसं भेटत पण नव्हतं. मग जसं की आता जर बघितलं खेड्यातल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्याच्यामध्ये आई वडील टाकीत नाहीत मुलं, जेणेकरून आज इंग्रजीकडेच ओढ आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? इंग्रजीकडे ओढ आहे. आता कसं आहे, पैसा पाणी आहे जास्त. ज्याच्याकडे पैसा पाणी आहे, ज्या चांगलं कमाई करतय ते टाकतात इंग्रजी शाळेत त्यांच्या मुलांना. तिथं फी जास्त आहे. पहिलं पैसा पण नव्हता आणि कुणी आम्हाला इंग्रजी होती 5वी पासून पुढे ABCD असायची. आता काय ते काय म्हणतात, KG, अजून KG ला इंग्लिश आहे. लगेच मुलाला म्हणतात 1 2 3 4. अरे पहिलं काय असायचं, 1 2 म्हण, 1 2 म्हण, 12 खडी शिकवायची. काय कमळाचं खाना. कारण कसं आहे, प्रेक्षकांनो, मला पण आईने स्वतः शिकवलेलं आहे. क ख ग मला आठवतंय, उजळणीचे पुस्तक असायचे. आम्ही लहानपणी ते बघूनच 12 खडी शिकलेलो आहे. त्यानंतर त्या म्हणजे मराठीमधूनच आज जर जिल्हा परिषदच्या शाळेतील बरीच मुलं आज चांगल्या चांगल्या पदावरती आहेत. असं नाही की ते शाळा खराब आहेत, शासन सगळ्या काय सुविधा पुरवतंय. पण एक खेड्यामध्ये असं एक फॅड निर्माण झालंय की आपली मुलं इंग्रजी शाळेत असली म्हणजे आपण खूप समाजामध्ये कुठेतरी आपण प्रतिष्ठित आहोत असं वाटतंय. पण असं काही नाही. शासन पण खूप चांगल्या सुविधा मराठी शाळेमध्ये पुरवतंय आणि तिकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे. लोकांनी पण आपल्या मुलांना तर थोडं प्रोत्साहन दिलं. मराठी शाळेत पण पहिलीपासून आता इंग्रजी वगैरे विषय आलेले आहेत आणि छानपैकी शिकवलं जातं. मला परत त्याच मुद्द्यावर यायचंय की हे शिक्षण पद्धतीबद्दल आता झालं. समजा एवढं मुलामध्ये एक न्यूनगंड आहे की शिकून काय उपयोग आहे, आता कुठं नोकऱ्या लागतात वगैरे, ह्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? पण शिकलं पाहिजे. शिक्षण का महत्वाचं असेल? शिक्षण महत्वाचं आहे, शिकलं पाहिजे. शिक्षण हे महत्वाचंच आहे. नोकरी नाही लागली तरी माणसाला नॉलेज असतं. कुठं माणसाला नडावा नाही, कुठं जरी गेलं तरी. इंग्रजी पण येणं महत्वाचं आहे, मराठी पण तितकेच, मराठी पण येणं महत्वाचं आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना तर मराठी आलीच पाहिजे आणि मराठी शिकलंच पाहिजे असं मला तर वाटतं. बरोबर आहे, मराठी यायलाच पाहिजे. मराठी असं नाही की ते मराठी दुकानाचं नाव लिहिलंय आणि मी आता कसा वाचू. तुम्ही मराठीतलं लिहिलं, तुम्ही कोणाला विचारणार? तुम्हाला इंग्लिश येते पण तुम्हाला मराठीच येत नाही तर त्याचा काय फायदा? तर इंग्लिशचा भरपूरच आहे, असं नाही की, पण मराठी पण आली पाहिजे. प्रत्येकाला मराठी येणं हे गरजेचं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तर हे थोडस शिक्षणाविषयी मी बोललो. त्याचबरोबर दुसरा असा विषय आहे की पूर्वीच्या काळातले जे समजा तुमच्या काळामध्ये जे सण उत्सव साजरे केले जायचे आपल्या गावामध्ये, तर आणि आताचे जे सण उत्सव आहेत त्याच्यामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतोय? अरे आमच्या काळात सण, आता पंचमीचा सण आला, पंचमीचा सण आला की एवढा आनंद व्हायचा, विचारूच नको. आता काय रोजच मेहंदी लावतात. पण आम्ही एकदाच मेहंदी लावायचो, म्हणजे वर्षातून एकदाच फक्त. मेहंदी लावायची. ती बी कशी मेहंदी, सगळे हाताला अशी लावायची. आता काय आम्हाला नील पॉलिश नव्हतं, काय नव्हतं. सगळे नकाला मेहंदी, हाताला मेहंदी, असे हात बांधायचे आणि संध्याकाळी झोपायचं, सकाळी बघायचं किती वेळ. मग अशी परिस्थिती होती.
सण आला की पुन्हा झोके बांधलेले असायचे सर्व गावामध्ये सगळ्या झाडांना. नवीन कपडे असायचे, जे ज्याची परिस्थिती आहे ते घ्यायचे. नवीन कपडे असायचे, सगळं काही एवढं खूप खुश असायचो आम्ही. आता काय इथं पंचमी जरी आली तरी काहीच माहिती पडत नाही. किंवा दिवाळी असेल किंवा हा, गुढीपाडवा. दिवाळी पडते इकडं माहिती. दिवाळी खूप साजरी इकडे करतात मुंबई ठिकाणी, कारण की सगळीकडे लाइटिंग असते, सगळीकडे तोटे वाटतात. म्हणजे हे सगळा पैशाचा खर्च. म्हणजे असं फटाकडे वाजले की पैसे गेले. मग गेले ना. प्रदूषण पण एवढं प्रदूषण होतंय. हा, आणि गावाकडे पण वाजवतात पण एवढं नाही, एवढं जास्तीत जास्त नाही, कमी प्रमाणात. आणि पंचमीचा सण नंतर, पंचमी झाली की पुन्हा नंतर पोळ्याचा सण येतो आमच्या गावाकडे. बैल पोळा येतो. तर मग त्या बैल पोळ्याला बी आपण तर माणसं जाऊ द्या, पण ज्याच्यापासून आपण 2 घास खातो, शेतकरी ज्याच्यापासून आपण 2 घास खातो, त्या दिवशी बैलाचा सण असतो. त्या दिवशी त्यांची खूप सेवा करतात. बरोबर आहे. त्यांची खूप सेवा करतात. नदीला न्यायचं, बैलाला धुवायचं, नंतर घरी आणायचं. मग त्याला गावाच्या कन्या करायच्या गोड, मग त्याला काहीतरी गोड खायचं, कारण की त्याचा आज सण आहे. बरोबर आहे. कारण की त्याचा आज सण आहे म्हणून त्याला खाऊ घालायचं. पुन्हा नंतर त्याला त्या दिवशी आराम द्यायचा, कामाला लावायचं नाही. आता काय, आताच्या काळात काय झालेलं आहे, आता गावाकडे ज्याच्याकडे जनावर आहेत ते करतात, पण आता गावाकडे काय झालंय, आता ट्रॅक्टर आले, कशा पेरण्या होत्यात. जास्तीत जास्त मी गावाकडे गेल्यावर बघते आता. माझ्या लहानपणी कसं होतं ना आता कसं आहे. नाही, आता जी शेती आहे ना आधुनिक पद्धतीने केली जाते, त्याच्यामुळे बराचसा बदल त्यामध्ये बदल झालेला. पण त्या दिवशी असं आम्ही चौथीला कविता वाचायचो पोळ्याच्या सणाबद्दलची. शिंग रंगविले बाशिंग बांधिले, चढविल्या झुली ऐण्यादार, राजा परधन्या रतन दिवाण्या, पुस्त मस्त. वाजंत्री वाजती लेझिम खेळती, मिरवत नेती बैलाला. अशी मला थोडीशी कविता आठवली म्हणून मी म्हणून बरं वाटलं ऐकली. मिरवत नेती, कुणाच्या शिंगांना बांधिले तो गोंडे, हिरवे तांबडे शोभिवंत. अशी ही आमच्या काळातल्या चौथीच्या मराठीतली कविता आहे. अशी कविता आहे. पण चढविल्या झुली ऐनेदार, राजा परधन्या रतन दिवाण्या. कविता पूर्ण आली, काही थोडीशी चुकली असत, पण छान म्हटलात कविता. त्याबद्दल मला खरोखरच अगदी कौतुक वाटतंय की एवढ्या वर्षांनी चांगल्या प्रकारे कविता आठवती. हो, आठवली ना. मी कधी म्हणली पण नाही, पण पोळ्याचा सण म्हणून माझ्या लक्षात आलं. चांगलाय. आता समजा आज आजचा जो तरुण आहे, बरेचसे मुलं म्हणजे तरुण आहे की व्यसनाकडे वळलेले दिसून येतात, बेरोजगारी, याबद्दल काय वाटतं जी तरुण पिढीबद्दल आजच्या काळातले? आज लोक तासन तास मोबाईल मध्ये बिझी आहे. आता कसं आहे, सगळं मोबाईल वर चाललेलं आहे सगळं. आपल्या नवीन जुन्या पिढीला मोबाईल चालवण्याचे खूप वाद्य आहेत. म्हणजे कसं की जसं की आज युपीआय द्वारे आपण गुगल पे द्वारे पेमेंट करतो, ते जुन्या पिढीला त्या गोष्टी आणखी हँडल करायला थोडस अवघड जात आहेत, समजत नाही समजत ना. आताच्या पिढीला समजतंय ते, पण ते जुन्या लोकांना अजून कुणाला समजत आहे, कुणाला नाही समजत. याचा अर्थ मलाच नाही समजत. अच्छा, पण मी तुमच्या मोबाईल मध्ये गुगल पे दिलेला आहे, पण मी बऱ्याच वेळेस आईला समजून सांगायचा प्रयत्न केला कसं मोबाईल बद्दल, पण एवढं आणखी समजत नाहीये. मी करतच नाही. माझं काय ते काही गोष्टी आपल्याला मी म्हणजे थोडं त्याचा विचार करीत नाही, कारण की की आपल्याकडे आहेत मुलं करायला, मी त्याचा जास्तीत जास्त विचार करत नाही. आजच्या तरुणाबद्दल काय वाटतं तुम्हाला? आजच्या तरुणाबद्दल काय वाटतं, त्यांना तरुणांना वाटतं आम्ही जसे पिक्चर मध्ये वागतात, जसे पिक्चर मध्ये बोलतात तसंच वागावा. पण ते स्वतः का वागतात तसे, पण त्यांची कमाई होती म्हणून ते वागतात.
म्हणजे चित्रपटातील जो रिअल हिरो असतो हा. त्याला पैसे मिळतात म्हणून तसे ते अभिनय करतात हा. आणि त्यातून त्याचे हे होतात. हा. पण तेच आता तरुण त्याचा स्वतः अंगीकारण्याचा प्रयत्न करतो. तेच तेच आहे. हम्म, हम्म, हम्म. तेच आताच्या पिढीला तेच वाटतं. पुन्हा कुणी कुणी व्यसनाच्या आहारी जात. व्यसन हे चांगलं नाही आपल्या घरादारासाठी. करू नये. व्यसन करू नये, बरोबर आहे. व्यसन करू नये. आपली आपली पैशाची तर नुकसान होतेच होते, पण आपल्या तब्येतीची सुद्धा नुकसान होते. बरोबर आहे, बरोबर आहे. हे पुन्हा पुन्हा जीवन भेटत नाही. त्याची काळजी घेतली पाहिजे. त्या गोष्टीकडे वळलं नाही पाहिजे. त्यांनी स्वतःनीच ठरवलं पाहिजे. दुसऱ्यांनी सांगण्यात काहीच अर्थ नाही. ते स्वतःनीच ठरवलं पाहिजे. ही आताची पिढी अशी आहे. चैनी बाज आहे. पैसा असतो आई वडिलांकडे भरपूर. पार्ट्या करतात, पार्ट्याला जातात, मोठ्या मोठ्या घरचे बर्थडे करतात. पहिले आम्हाला बर्थडे बी माहिती नव्हता. बर्थडे कधीपासून माहित झाला? बर्थडे झाला माहिती 2001 पासून. म्हणजे बर्थडे शब्दच माहित नव्हता. आम्ही तर वाढदिवसच म्हणायचो. मराठीत वाढदिवसच म्हणतात ना. पण ते बर्थडे म्हणजे ते काय ते मला तर कळतच नव्हतं. नंतर नंतर कळालं बर्थडे वाढदिवस असतो. बरं. इंग्रजी शब्द आहे ना बर्थडे, ते नव्हतं समजत जास्त. पण नंतर नंतर कळालं की वाढदिवसाला बर्थडे. नाही, अतिशय आपण छान प्रकारे बोललात. आणि लोकांना पण मी थोडस उलगडण्याचा प्रयत्न केला की आईचे विचार कसे आहेत त्या सगळ्या गोष्टीबद्दल. तर आपण आज परत एकदा माझ्या ह्या पॉडकास्ट मध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.